आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल। निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल। पोलीस उद्या डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवणार। डॉक्टर घैसास यांनी भिसे कुटुंबियांकडे 10 लाखांच्या डिपॉझिटची मागणी केली होती। ससून रुग्णालयाचा अहवाल जाणून टाका। गर्भवती मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे संतप्त। मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवू, सुळेंची प्रतिक्रिया। कोणालाही पाठीशी न घालता कारवाई करा। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी रवींद्र धंगेकर यांची मागणी। फडणवीस शिंदे दादांकडे या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची मागणी। मी भाजपमध्ये जाणार या सगळ्या अफवा, शिवसेना सोडून कधीच जाणार नाही, निलेश राणेंचं स्पष्टीकरण। गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे भाजपत जाणार अशा चर्चा सिंधुदुर्गमध्ये सुरू होत्या। भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंची पक्षाला सोडचिठ्ठी। थोपटे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती। 3 दिवसांपूर्वीच पक्षाला मेलद्वारे राजीनामा पाठवला। उद्या भोरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार। मी बोललो तर एकनाथ खडसेंची पंचायत होईल। खडसेंना कायदेशीर नोटीस दिली आहे। एकनाथ खडसेंबाबत आता कोर्ट ठरवेल। खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर एका महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे आरोप केले होते। नोटीस प्राप्त झालेली, त्यांना काय सांगा? त्यांनी उत्तर द्यावं। आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिलेली आहे, त्यांनी नोटीसचं उत्तर द्यावं। त्यांनी आता काय असेल तर कोर्ट। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना दणका। उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि किरण येटाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। भूमी अभिलेख कामासाठी 25 लाखांची लाच मागितली होती। विलेपार्ले येथील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई। मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधव एकवटले। अहिंसक रॅलीचं आयोजन। कारवाई केलेल्या मंदिरामध्ये जैन बांधवांकडून आरती।